जबाबदार नाही हा जबाबदार नाही म्हणतो जबाबदार माणसाला परवा सांगितलं होतं ना परवा तुला तिथे तुझ्या ट्रॅफिक जाम केली होती का तुम्ही सांगितलं होतं ना काय ना काय घेतली कसली मीटिंग घेतली काय रे काय नाही मीटिंग एवढी मोठी शैली आता डोक्यात नाही पडली म्हणून हाईट वरनं पडलेली आहे. हाईट वरनं पडले तिकडे दिवस वेळा आम्हाला त्यांना काय मिळाला मुलाची काय रे किती वेळ कुठं आहे 2 तास झाले आम्ही रिकाम थांबलो इथं लांजत होतास तू 10 वेळा सांगितलं काय होतात ऍक्सिडेंट इथे झाला आणि तिकडे काय करत होतात ही वर्ण पडली तुम्ही इथले आहात ना हे ऐका नियर 2 मिनिट तुम्ही इथले आहात ना ही जर एखाद्या मुलाच्या डोक्यात पडली आपल्या बाबतीत जर घडले तर आपण काय केलं असतं आपल्या मला तुम्ही याचं उत्तर द्या सांगा साहेब हे तुमचं समजतं मला सगळं मग आता ते गुन्हा दाखल करणार. जेवढी केली पाहिजे त्यांनी नाही केले त्याच्यावर गुन्हा दाखल होणार मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील डीबीजे कॉलेजच्या इथे युवासेना आणि मनसेने रास्ता रोको केलेला आहे. कारण आहे हे जे रस्त्याचं काम चालू आहे, उड्डाणपुलाचं काम चालू आहे, या उड्डाणपुलाच्या कामाची वरची जी सळी आहे ती खाली पडली आणि इथल्या डीबीजे महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आहे त्याच्या जो कॉलेजने बाईकने जात होता त्याच्या हातावर पडली. हीच ती सळी आपण पाहू शकताय. ही सळी त्या डीबीजेच्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली आणि तो जखमी झालेला आहे. आणि मनसे अधिक युवासेना कार्यकर्त्यांनी हे पूर्णपणे हा रस्ता रोको केलेला आहे. डीबीजेच्या इथला हा रस्ता आहे. आपण जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की त्यांचं म्हणणं काय. त्यांना आता रस्ता रोको केलेला आहे. आपण त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत. भीती दाखवा कायद्याची भीती त्यांचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेणार आहोत. काय नक्की परिस्थिती बघा ही जी सळी आहे ही एवढी मोठी सळी ही त्या वरती जवळजवळ 35-40 फुटांवरनं ती सळी ही खाली पडली. आमचा पेडांब्यातला शिंदे नावाचा विद्यार्थी होता, त्यांच्याकडनं त्याच्या हाताला लागली. त्याला आता आम्ही हॉस्पिटलला पाठवले, पोलीस स्टेशनला सुद्धा केस करायला पाठवली. पण आमचं म्हणणं आहे हा 10:15 वाजता घडलेला इन्सिडेंट आहे. साधारण 10:30च्या दरम्यान आम्ही 10:30 वाजता हायवेवाल्यांना कळवलं. आम्ही 2 तास इथे थांबून आहोत. आत्ता आम्ही हायवे जो अडवला तो काय आम्ही 2 तास साहेब अडवलेला ना, आम्ही आत्ता 10-15 मिनिटं झाली. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की ही सही डोक्यात पडून हाताला लागून नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा एकही माणूस इथे नाही, एकही माणूस येऊ शकत नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांचा लिपिक पाठवतो. म्हणजे इथं माणूस मारायची वाट आपण बघतोय काय. आणि आम्ही शिवसेनेतले आहोत, आम्ही सत्तेतल्या हे देखील आमच्या बरोबर सहकारी आत्ता आलेले आहेत आमच्यासोबत. आम्हाला माहिती आहे की उद्या आमच्यावर केस पडणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आम्हाला त्रास होणार आहे, आमच्या बरोबरच्यांना सहकार्यांना त्रास होणार आहेत कोर्टाच्या. पण एक किती दिवस चिपळूणमध्ये आज ज्या चिपळूणकरांना माझं देखील आव्हान आहे, जरा विचार करा. आपल्या पण घरातला मुलं किंवा आपल्या घरातल्या सुद्धा मुलं असतील, महिला असतील, कॉलेजला येत असतात, त्यांच्या डोक्यावर पडले असतं तर ते घरात बसून शांत राहिले असते काय. म्हणून आम्हाला आज रस्त्यावर उतरायची वेळ आली. आपल्याबरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत नलावडे. काय सांगाल तुम्ही हा पुढे रस्ता रोको पुढे केलेला पुढे आहे? पुढे या ठिकाणी गेले 17 वर्ष हायवेचं काम चालू आहे आणि आता ह्यांना जाग आलेली आहे. या पाग नाक्यावरती एवढे ऍक्सिडेंट झाले, परंतु आमचं प्रशासन ते नॅशनल हायवे असेल आणखी कोणी असतील, परंतु यांच्याकडे दुर्लक्ष आहे. हे महाशय आहे, हे जेव्हा स्लॅब टाकतायत यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक जाम करण्याचे अथॉरिटी लेटर नाही. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी आज डीबीजे कॉलेज समोर जो विद्यार्थी चालला होता त्याच्या डोक्यामध्ये ही सळी पडलेली आहे, हातावरती पडलेली आहे किंवा डोक्यावरती पडलेली आहे. परंतु आम्ही प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना सांगतो कारण अधिकारी हे त्यांची बाजू घेत आहेत, पण ते आम्हाला योग्य वाटत नाही. परंतु जोपर्यंत ह्यांच्यावरती कारवाई होत नाही, मगाशी आमच्या नियमाने सांगलं आमच्या गुन्हा कशासाठी व्हायचं, काय गुन्हा होणार किती घटना घडलेल्या आहेत? अजूनपर्यंत मागच्या 2 वर्षात गेल्या 8 ते 9 आता माणसं परवाच बघा ना, आमचा संदेश बालेकर सरकारी कार्यकर्ता तो नुसता रस्ता क्रॉस करत होता. असे अनेक ऍक्सिडेंट झाले, लोक जागेवरती गेलेत. परंतु ह्या प्रशासनाला आणि ह्या ठेकेदाराला त्याचे काही घेणे नाहीये. आता मागे आणि आता हे जे स्लॅबचे जे टाकतात ना ते फार चुकीचं आहे. ते आम्ही ट्रॅफिक अडवले, साहेब म्हणतात ट्रॅफिक, पण ज्यावेळेस आम्ही सांगतो साहेब 2 मिनिटं ऐका, ज्यावेळेस हे लोक स्लॅब टाकतात त्यांच्याकडे परमिशन लेटर आहे का ट्रॅफिकची, ट्रॅफिक थांबायचे अधिकार, हे अर्धा आणि 1.5 तास हे ट्रॅफिक जाम करतात. त्याचे आमचे प्रशासन जातात कुठे.
डिपार्टमेंट जातो कुठे? आपण पाहिलं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत, कारण जो मुलगा आहे तो मरता मरता वाचले, कारण त्याच्यावर सळी पडली, त्यामुळे तो जखमी झाले. कदाचित जे डोक्यावर पडले तर तो तिथं मृत्युमुखी जागेवर मृत्यू साहेब, आम्हाला माहिती आहे, पण- मात्र आपण आता इथे बघितलं जो सेफ्टी ऑफिसर या कंपनीचा आलेला होता, साधा त्याच्या डोक्यावर हेल्मेट नाही. याच्यावर आपण पाहू शकतो की ते किती सुरक्षेच्या दृष्टीनं इथे काळजी घेतात ते. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.